जय शिवराय मित्रांनो, विवेक पिंगळे 2049 या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मंचर, नारायणगाव, ओतूर, ब्राह्मणवाडा, भंडारदरा या मार्गाने प्रवास करत आम्ही येऊन पोचलेलो आहोत साम्रद या गावी. सह्याद्रीच्या कुशीतील आश्चर्य म्हणजेच साम्रद गावातील आणि आशिया खंडातील 2 नंबरची घळ किंवा दरी म्हणजे सांदन दरी. स्थानिकांकडून काही माहिती घेऊ आणि पुढे दरीच्या प्रवासाला जाऊ. माझं नाव. मी इथला साम्राट म्हणून पर्यटक मार्गदर्शक आहे. इथला जो निसर्ग आहे या निसर्गामध्ये सानंदरी, आलंग, मदन आणि कुलंग आणि रतनगड असे हे 4 प्रकारचे किल्ले आणि सांदन व्हॅली प्लस कोकणकडा. या कोकणकड्याचा भाग असो तर अनेकही लोक इथं या पर्यटनाच्या माध्यमातून सांदनदरीला येत आहेत. पर्यटनाच्या विकासादृष्टीने गरजेचं आहे, परंतु इथं जे अभयारण्य आहे त्या अभयारण्याच्या माध्यमातून इथं कुठलीही सुविधा उपलब्ध करून देत नाही. पर्यटक जे इथे येतात तर कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणते कोणते इथले जे पॉईंट आहेत ते कोणते असे अपघात होणारे कोणते ठिकाण आहेत? तसं इथं सांदनदरीचं एक अपघाती क्षेत्र आहे, कोकणकडा अपघाती क्षेत्र आहे. पण मग असं आहे का जास्त करून अपघात होत नाही, पण चुकून निसर्गाच्या दृष्टिकोनातून पर्यटक जे काही असं ऐकून घेत नाही आमच्यासारख्याचं, त्याच्यामुळे अपघात होत राहतात. आहे त्याच्या बाजूला ते नळ दिसतो बघतो, डोंगर बारीक गोल छोटासा घुमट दिसतो तो मदनगड, आणि तो त्या बाजूला साईडला दिसतो तो कुरंगड. आलंग, मदन, कुरंग. साम्रद गावात आल्यावरती आपल्याला अनेक घरगुती हॉटेल पाहायला मिळतात. या हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते. साम्रद गावाच्या दक्षिणेला 10 ते 15 मिनिटांचा पायी प्रवास केल्यानंतर जंगल चालू होतं आणि या जंगलातून आपण चालत चालत पुढे घळीच्या तोंडाजवळ येऊन पोचतो. जंगल जरी घनदाट नसलं तरी या भागामध्ये जंगली प्राण्यांचा वावर आहे असं ग्रामस्थांकडून कळालं. तर आपले जे आज गाईड आहेत किरण बानखिले हे सांगतात का इथून ही सांदन व्हॅली किंवा सांदनदरी चालू झालेली आहे. आपण आता सांदनदरीच्या तोंडावर आलेलो आहे. एकच मिनिटात आपण दरीमध्ये प्रवेश करत आहे. खाली तेव्हा खाली इथून पुढे संपूर्ण असे 200-250 फुटाच्या 2 कातळ भिंती आहेत. मध्ये 5 ते 10 फुटाचा रस्ता फक्त. कुठेही रस्ता मोठा नाही किंवा छोटा नाही. चुकण्याची काही गॅरंटी शक्यता नाहीये, त्यामुळे बिंदास चला. पुढे माझ्या जाऊ नका कोणी, मी तुमच्या पुढे आहे. खूप दिवसांनी जंगलात आल्यावरती निसर्गात मुक्त बागडण्याचा आनंद माझे मित्र घेत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असले तरी 200 ते 250 फुटांच्या या कातळ भिंतींमुळे सूर्यकिरणांचा त्रास आम्हाला जाणवत नव्हता. पावसाळ्याचे आणि हिवाळ्याचे काही दिवस सोडता उन्हाळ्यात पूर्णपणे ही दरी पर्यटकांसाठी खुली असते.
3 ते 4 किलोमीटरची ही दरी पाहून आम्ही पुन्हा कोकणकड्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल चालू केली. आम्ही याच भागात असणारा दुसरा एक पॉईंट कोकणकड्याकडे आल्यानंतर आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या दिसू लागतात. त्याचबरोबर भैरवगड आणि आजोबा पर्वत या ठिकाणावरून आपल्याला दिसून येतोय. कोकणातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. जोराचा पाऊस आणि दाट धुक्यांमुळे या भागातील दृश्य पावसाळ्यात विलोभनीय असणार यात काही शंकाच नाही. सांदनदरी कोकणकडा पाहून आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये आलो. जेवण केल्यानंतर पुन्हा आम्ही मार्गस्थ झालो. आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या ट्रेकला. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.